माझी एक कॉलनीतली फ्रेंड आहे आणि मला तिचा भयंकर राग येतो, भयंकर राग येतो. बोलताना तर आपल्याशी एवढी उर्मट बोलणार, रूढ बोलणार. म्हणजे तिचं कम्युनिकेशन करायची वे अशी असते ना की म्हणजे मी म्हणजे किंवा मला म्हणजे खूप डोकं आहे आणि अक्कल आहे आणि मी बाबा अशीच बोलते. हे फक्त आपल्याजवळ प्रत्येक सिच्युएशनला जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा ती फट्टू आहे, फट्टू. आणि सिच्युएशनला मी बोलते नेहमी, मी अशी नुसतीच बाता नाही मारत. तर मग मी काही बोलणं असेल, कुठेही आमचं काही स्पष्ट बोलणं असेल, जिममध्ये म्हणा, कुठे काही दुकानामध्ये म्हणा, तेव्हा हिच्या तोंडातनं वाचा नसते, हिच्या तोंडात वाचा नसते. तेव्हा मला म्हणणार नाही बाबा, मला नाही असं पटकन जमत, नाही बाबा मी नाही असं विचारत, नाही बाबा मला हे नाही, माझ्यात नाही हिंमत. अगं तुझ्यात हिंमत नाही, पण 24 तासातले तू इतके तास तर नुसते तोंडाच्या वाफा घालवत असते. मला नाही आवडलं, तिला काय कळत नाही का, आपण काय कोणाच्या बापाला घाबरतो का, आणि आपण असं. म्हणजे तिचं कम्युनिकेशन करायची वे अशी इन जनरलमध्ये, म्हणजे तिसऱ्या विषयावरनं तुम्हाला समजलंच असेल. पण जेव्हा प्रत्यक्ष बोलायची वेळच असेल, फॉर एक्झाम्पल आपलं मत द्यायचं आहे, कुठेतरी आपल्याला विचारलं तुम्ही येणार आहात, नाही येणार आहात, का नाही येणार आहेत, तर मला नाही जमणार, किंवा एखादी चुकीची गोष्ट कोणतरी समोर चुकतोय आणि आपण त्याला सांगू शकतो कारण आपण तिथे काही पे केलेले असतील पैसे, तर आपण आपलं मत देऊ शकतो. म्हणजे मी अशी देते, मी फटकन बोलते की नाही नाही असं नाही, हे आम्ही इथे पे केलेले आहे तर आम्हाला हे पाहिजे म्हणून, कारण त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आहे म्हणून. हे मला फक्त त्याला आठवण करून द्यायची, कारण तो ते करत नाहीये. आता ही गोष्ट तर आपण बोलू शकतो ना, नाही नाही मला नाही जमणार, तू बोल तू बोल. आणि अशा वेळी ना ती मला पुढे ढकलणार, तू बोल. मी म्हटलं मी बोलतेस ना, पण मी फक्त माझ्यासाठी बोलणार, तुला तुझ्यासाठी बोलायचं असेल तुझं तू येऊन बोल म्हटलं. मी त्याला सांगणार हे मला जमत नाही, मला आवडत नाही किंवा मला हे पटत नाहीये, तुझं काय असेल प्रॉब्लेम तर तू येऊन सॉल्व्ह कर, असं बोलते मी तिला स्पष्ट. मग मला काय म्हणायचंय, जिथे आपण पे करतो तिथे तुमच्या तोंडातनं वाचा निघत नाही आणि तू नुसत्या मैत्रिणीजवळ नुसत्या तोंडाच्या वाफा कशाला घालवतेस, दुसऱ्याचं डोकं कशाला खराब करते. प्रॅक्टिकली तर तू काहीच नाहीये तशी, आणि मग उगाच दिवसभर असं पण तसं काय. मला ना तिचा टोन ना डोक्यात जातो, डोक्यात, लिटरली डोक्यात जातो. भयंकर आहे ती, माहितीये का. अशा कोणाच्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील तर जरा सांगा की नुसत्याच बडी बडी बाते, आणि आता काय पुढचं बोलायची गरज नाही, तुम्हाला माहीतच असेल. चलो बाय.